मँचेस्टर युनायटेडला यावेळी प्रीमियर लीग जिंकायची गेल्या काही वर्षातली सगळ्यात बेस्ट संधी आहे. कशी? आत्ताचं प्रीमियर लीगचं टेबल जर आपण बघितलं तर त्यामध्ये आर्सेनल, मँचेस्टर सिटी, ॲस्टन विला, चेल्सी आणि लिव्हरपूल हे क्लब युनायटेड सोबत प्रीमियर लीगच्या शर्यतीत आहेत. आता यामध्ये आर्सेनल, मँचेस्टर सिटी आणि चेल्सी यांच्याकडे आणखीन 3 कॉम्पिटिशन आहेत ज्यामध्ये त्यांना कष्ट करावे लागणार आहेत, ज्यामध्ये UCL, FA कप आणि EFL कप येतो. ॲस्टन विलाकडे अजून 2 कॉम्पिटिशन आहेत, FA कप मध्ये ते पण आहेत आणि युरोपा लीग मध्ये त्यांना खेळायचं आहे. लिव्हरपूलकडे सुद्धा अजून 2 कॉम्पिटिशन आहेत, लिव्हरपूल सुद्धा FA कप मध्ये आहे आणि चॅम्पियन्स लीग मध्ये त्यांना खेळायचं आहे. आणि या सगळ्या प्रीमियर लीगच्या टीमा एका चांगल्या पोझिशनला या सगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये आहेत. या ट्रॉफी या टीम जिंकू शकतात. पण युनायटेड EFL कप मधनं सेकंड राऊंड मधनच बाहेर पडली होती 28 ऑगस्ट 2025 दिवशी ग्रिम्सबी टाउन कडनं, आणि FA कप मध्ये थर्ड राऊंडला बाहेर पडली 11 जानेवारीला ब्रायटन होम अल्बियन कडनं हारली. म्हणून मला असं वाटतं की युनायटेडनं जर हा टेम्पो कायम ठेवला आणि त्यांनी फोकस जर प्रीमियर लीगवर केला तर यावेळी युनायटेड सुद्धा प्रीमियर लीगचा चमत्कार करू शकते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, पाठवा तुमच्या मँचेस्टर युनायटेड आणि फुटबॉल वेडा फॅनला, प्रीमियर लीगच्या फॅनला, आणि अशा व्हिडिओसाठी दैनिक फुटबॉलला नक्की फॉलो करा.